त्या अर्चनाची एक आहे, प्रियाची एक आहे, रत्नाबाईची आलेली. मग तिला विचारू आपण, तर तुला व्हाईट घ्यायचे का यांची सारखेच घ्यायचे. तर गाईस अशा प्रकारे पार्सल आणलेलं आहे. लय भूक लागली. आई तू आहे का? सॉंग मला वाटली गेली काय. बोलून रिव्हील नाही करणार, कारण की नको उगाच कसं सरप्राईज दिलं कसं भारी वाटतो. तर काही आमचा विचार झाला पेंटिंग करायचा, वॉल पेंटिंग हॉलची. हॉलमध्ये मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे. काहीच ही बघा, ही ती जागा आहे जिथं आम्ही वॉल पेंटिंग करणार. ही 2 घेतलेत आणि पण ह्या ऑफ व्हाईट आहेत. आम्ही व्हाईट मध्ये घेणार आहेत. शॉर्मा काही नाही आहे का? काय शॉर्मा? मी आणला ना. कुठे ठेवलेला काय? तिजोरीत ठेवलेला काय? बाय बाय बाय. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळी मजेत असाल, मजेत राहा, खुश राहा. तर गाईज चाललो आता मंदिरात. चलो जाते. तर गाईज जस्ट जरा अंग टाकलेलं, मी झोपलेलो. आता जस्ट उठलो आहे मी. माझ्या डोळे बघा बाबा जाम लाल झाले, जाम हे झालं. तर मला डोकं जरा हे झालेलं, काय बोलतं ना, दुखत होतं जरा. म्हणून बोललो जरा अंग टाकू दे. मग जरा झोपलेलो मी. आता बघतो जेवायचं काय करायचं, कारण की मम्मी बोलते की मला बरं नाही बोलते, जे व्हेज खाते मम्मी. आता बघू नॉनव्हेजचं कसं काय. सो देखते अभी पार्सल मागाना पडेगा. मम्मी बोलते काय तुला काहीतरी पार्सल मागो, कारण की मला बरं नाही बोलते. सो देखते अभी, चलो पार्सल मागते. तर गाईस अशा प्रकारे पार्सल आणलेलं आहे. लय भूक लागली. आई तू आहे का? सॉंग मला वाटली गेली काय. अरे मी सॉरी. काय आणा सांगितलं मी काय सांगितलं तुला आणायला? काय सांगितलं शॉर्मा आणलाय. आई? शॉर्मा आणला. थँक्यू. अरे बापरे. हॅलो. मला शॉर्मा खूप आवडतो. शॉर्मा नाही, मी कधीपासून बोलत बसले याची. आणि कुठेतरी खायला आणलं. नुसतं खायचंच असतो अख्खा दिवसाला, कामं आणले नसतं. फोनवर बोलतोय तो. त्याला माहिती नाही मी शॉर्मा आणला तुझ्यासाठी. तो काहीतरी आणायलाच बोलतो. नुसतं बाहेरचाच खाईत असतो यो. आई बोलते त्याला तिने काहीतरी आणलंय. तो बोलतो काय नाही, म्हणून मी शॉर्मा आणलाय. शॉर्मा आणलंय गाईस मला साक्षीने. इतकं माझ्यावरती प्रेम आहे, शॉर्मा वगैरे आणते ना. माझं चांगला गेला ना आजचा पेपर. आयला थँक्यू यार. काय आहे तुला बघा प्रेम. सगळ्यांच्यावर प्रेम आहे. जे माझ्यावर प्रेम, जे मला जीव लावतात त्यांना मी जीव लावते. असं आहे. हा आपण रुसलो होतो ना, तू पण रडत होती की नाही? हो, जेव्हा कौशाल नावाला येतं तेव्हा किती रडत होतो. मग तेच आपलं ते थोडंसं हे झालं, म्हणजे आपल्याला ते समजून घेणं गरजेचं होतं. मिस अंडरस्टँडिंग होती ती. आता नीट अंडरस्टँडिंग करून घेतल्यावर झाला सगळ्यांनी. जेवते का? नाही, का ग? घरी मम्मीने माझी आवडती भाजी बनवली. काय आवडती भाजी? गेस कर काय तू असं. जेवली नाही का मग? गेस कर काय असं. 4 तारखेला आहे. मला वाटलं जेवण नाही काय येडी. नको, मी नाही खाणार ते. शॉर्मा खाशील ना. तू आई काय कर, सांग ना माझी कुठली भाजी केले. कुठली? तुझी आवडती भाजी. पनीर आई चिली. सांगू शकते. आज पनीर चिली खायचा वार आहे. सॉरी, म्हणजे मग आज नॉनव्हेज जे असेल ना, नॉनव्हेजचा वार आहे, म्हणजे काय असेल? मला असं वाटतं की अंड्याचं काहीतरी प्रकार केला असेल. अंड्याचंच का? काय ते एवढं अंड्याची भुर्जी. असं आहे का? ओके. अंड्याची भुर्जी आवडते मला. नॉनव्हेज मध्ये मला चिकन मटन नाही आवडत. हा रे. अंड्याची भुर्जी तुला आवडते का? असं पण आहे त्या मला.
मला वाटतं आमलेट आवडायचं. शी आमलेट नाही. नुसतं आमलेट नाही आवडत, असं साधा आपला नाही काय टाकून असं म्हणजे ते टाकायचं नुसतं. काहीच नाही. मीठ टाकायचं. मीठ मसाला दोन-तीन टाकून टाकलं तर मीठ. त्याला पैसे दिले दिला का नाही तो बोलला की तो घेईल. बरा आला. अरे आता रो मामा सुजल दादा आणि अजून एक कोणतरी असतो बघ. शॉर्मा खायला? हा, शॉर्मा ए, खायला. सुजयला पण मामा बघायचा. तो कसला दादा. हा सुजल मामा. त्याचा दादा सगळे मामा. त्याने पैसे नाही घेतले ना पण बरं आलं बरं आलं बरं, पैसे नाही दिले. आणि त्याला बोलणार होतो की पैसे नको घेऊ, पण तू बोलले ना मला की देते म्हणून. जाऊच बोललो मग ते मला पैसे नाही अरे दिले. काय थांब बोल. झालं मला चोर पकडला बोलला ना. मला सायराज मामाला नाव सांगितलं आता तुमचे एकटे शर्मा खायला गेलेत ना. मग तो कुठे येतो मला त्यालाच घेऊन चाललोय. मग तो घरात नाही ना. तू असं सांगितलं का त्यानं घरात नाही. नाही मग तो ते बोलतात मला का तो घरात नाहीये. कौशल घरात नाही, कौशल घरात नाही. कौशल करत नाही. असं काय समाज करते, त्यांचं काय चुकलं? कुठे गेलाय तो. याचा काय पत्ता असतो? एक्सेलला गेलाय, सॉरी एक्सेलला गेलाय. एक्सेल रिक्षाला असतं ते. अरे एक्सेल पण आहे बाबा इलांच्या. कुठे गेलाय अरे. एक्सेलला गेलाय तो. तो एक्सेलला गेला मला असं वाटतं ते ना. पण डिक्शन पण असतं ना. एक्सेल आहे, एक्सेल नाही, एक्सेल काय ते बोलत नाही. एक्सेल इकडे आहे आणि एक्सेल तिकडे. शी यार काय ना. एक्सेलला गेलाय गाईस तो. कशाला? हे आहे आपलं काय बोलतात सत्ता आहे. सप्ताह आहे. कोणाचं बाबा. आधी बुच्च वगैरे त्याला घेऊन गेलं. मला नाही लागलं ना. त्याला घेऊन. नाही, मी पण गेलो असतो तरी त्याला पण घ्यायचं होता. आणि चौका पण जायचं. कुठं आलं शॉर्मा? चौका पण जाऊ आपण एक शर्मा द्यायची होती ना. आपण चौकाचं बोलतो. हो रुसलेले आहे. काय हो रुसले आता. म्हणून फोटो टाकायचे नसतात. फोटो टाकल्यावर नजर लागते. मला नाही नजर लागू शकत कोणची. एवढा पप्पाला हो तोंड बघ. हे बघ काय ह्यो जास्त बोले शॉर्मा काही नाही आहे का? ह्यो काय शॉर्मा मी आणला ना. कुठे ठेवलेला काय तिजोरीत ठेवलेला काय? मी तिकडे लहान नसले ना. हे गोले आहेत. कोणत्या. आईचे वाटतं. अरे तुझं जेवण. गाईस शॉर्मा आणलाय थँक्यू. पण त्यातला अर्धा खाणार आहे ती. कुठल्या योगा. हा तुम्हाला कुठला आजार तुम्हाला त्याचे तुम्ही मला एक बोट दाखवला ना, बरोबर. त्याच्यावर मी तुम्हाला अर्धा 3 का? महिन्याचा तुमचा आजार घालला. त्याने तू खाऊ नाही नाही का ना तुला माहिती आहे, मला अंदाज नाही का तू का अर्धा नाही. त्याचा एक घास म्हणजे अर्धा खाला. काय सांगते ते किती पण काय बोलताय ना, आपल्याला ऐकून घ्यायचं कर्तव्य आहे की नाही? चम्मच दे ना तिथून. देखणं डोक्यावर ठेव. पप्पा आणि पोरांची भांडणं होत्यातच काय साक्षी. माहिती तरी मग झाला. होते आहेत, पण आपल्याला तरी एकत्रित राहायला पाहिजे. मग सगळ्या गोष्टी समजून बाचाबाची होत्यातच. आता पप्पांना मी काय म्हणतो, आता ते मोठे आहेत तुला जाऊ दे. समजून घ्यायला पाहिजे ना. जाऊ दे गं बसा. हा काय ह्यो झोपा काढते बघा, अख्खा दिवस असं दुगाप चढवतो. हे काय? चम्मच बरोबर आहे त्यांच्याकडे. अरे, पकड मी देतो. आहे का कुठे. गाईचं ते जेवण करायला लावले. ते राईस आणलेला मी. राईस आणि हाताने काय ना, नको आणि ते चटणी लागते हाताला. हाताला चटणी लागते. तर राईस खायला लावले गाईस. ही जेवली नाही जेवली तशी आली शॉर्मा घेऊन माझ्यासाठी. एवढं मला? ब्लॉग बनवतो. मी ते आता आपला वेगळे ब्लॉग वर मसाला धोका काय करायचं आहे सांग? कुठं असं वेगळं तिकडून काढायला असं. मी 3ला झोपलेली. अरे मला सांगितलं असतं चालेल सप्ताह मी पण गेलो असतो. तू जातो. तू पिसाळतो का मी का तुला चांगला सांगा. उतरत नाही. आता कौशल नाही होत. अरे उतरत आहे लवकर. जास्त मला पाठवून दे. हा, त्या. हो येतो का एवढी झोपेल लागशी. हिशोब नाही एवढी झोपेल. मम्मीने ब्लॉग बघितलं. ज्ञान बघून देतो स्वतःला. आता जर झोपलेली असते. छोटी आहे. ती अशी झोपून जाऊन का बाहेर. झोपून जाऊन त्या बरोबर आपण. तुम्हाला अर्धा दिवस नाका
किती पैसे आले तर मला वाटतं 15 जो मोठा आहे ना आणि सांगायला पाहिजे ना त्याला. हे गब्बर महालक्ष्मी आहे ना. हो काय पैसे उरते बाबा, फटाफट फट फट. असा काढला रोटीला. त्याला डिझेल टाका सांगणार. कोणी हा मग तू जेवतो मी घरी गेल्यावर. मम्मी बोलत नाही ना मम्मी. काय बोलत नाही. ते जाऊ दे. आपल्या हॉलमध्ये काहीच पेंटिंग करायची. पेंटिंग म्हणजे वॉलपेपर ना. वॉलपेपर नाही, नाही नाही, हा ते. वॉल पेंटिंग सांगायचं ना, रिव्हील नाही करता. ओके. नाही तुम्ही सांगा पेंटिंग काय करू. पेंटिंग कोणती आम्ही करणार, म्हणजे कोणती ठरवली असेल. म्हणजे माझी तर अशी इच्छा आहे की तीच पेंटिंग करावी. जी आम्ही गेस केले तीच पेंटिंग करायची आहे, पण तुमच्याकडून पण गेस सांगा आम्हाला. आम्ही काय करणार असं तुम्हाला काय वाटतं. कधी करायचे. उद्याच्या आधी ना. बघू उद्याच्या आधी ना. नाही आता टाइम पण लय कमी दिवस राहिले. 18 दिवस राहिले. 18, 19 दिवस राहिले. आणि वर्ष मला 18 दिवस राहिले. आता होलीमध्ये जाते 5-6 दिवस. किती दिवस आले मग सांग. आम्ही झालो आधी बघा बघू नक्की नाही. या जाऊन. माझी परीक्षा झाल्यावर मग मी पण फिरायला जाऊ ना आपण बस का. तर काही आमचा विषय चाललाय हॉलमध्ये वॉल पेंटिंग करायची. आता बघू, म्हणजे माझ्या डोक्यात ते एकच भारी लागते. आंब्याची बोलली नाही. तुला तुझे ख्वाहिश खूप मोठे असतील. चिकन मटन. हा चिकन आहे तर नुसतं खायला देऊ. नुसतं काय भाजीत काही नाही आपला. अरे भाकरी आहे यार, पण चिकन पण खाऊन बनवलं. तुला वाटलं मस्त आहे. काही बाबा किती दिवसात आहे. पेंटिंगचा बोल. बरं दे. तर काही आमचा विचार झाला पेंटिंग करायचा, वॉल पेंटिंग हॉलची. हॉलमध्ये मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे. थांबा एक मिनिट, जेवून होते म्हणजे दाखवतो. जेवतोय तो. आणि वॉलपेपर पण लावायचा आहे ना. नाही वॉलपेपर नाही. इकडं या साईडला. हा हा टीव्हीचा. टीव्हीच्या इथं वॉलपेपर लावायचे आणि तिकडे पेंटिंग करायचे. आई माझ्या डोक्यात ते एकच आहे, पण सगळ्यांना ते आवडलं पण आहे. पण मी रिव्हील नाही करणार. जेव्हा बनवायला घेऊ तेव्हाच रिव्हील करणार. मला माहिती. माझं जेवण झालेलं आहे. भांडी पण घासून मी आता झाली. भांडी घासायला घेतले, पण ते भांडी सुद्धा घासून झालेत माझी. आता हे 2-3 झाले तुम्ही काढते, थोडं टेस्ट करून बघते. आई साड्या कधी घ्यायच्या आहेत? झालं नक्की. कोणत्या घ्यायच्या आहेत? चल तिकडे बघ. प्रिया ताई घेतलेत ना. सफेद सफेद का? आपण सफेद घेऊ. ते तुला क्रीम घेतले. ओ नाईस नाईस गाईस. ही 2 घेतलेत आणि पण ह्या ऑफ व्हाईट आहेत. आम्ही व्हाईट मध्ये घेणार आहेत. सुष्मिता वरती मी रेड लावेल. तुम्ही घेतलेली साडी. लवकर घ्यायला मग मला ड्रेस शिवायचे ना. मग ते सांगू मग ना, ते ती मला देणार नाही. साफसफाई करायला घ्यायला मला सगळे साड्यांचे ब्लाऊज शिवून घ्यायला लागेल पहिले. समजलं का? आता हे 2 दिवसामध्ये तिला डिग्री करतो. तर मला इथे काय यांच्या हाताने घ्यायच्या, यांच्या ह्या इतक्या आहेत. ऑफ व्हाईट आहे. हा आपल्याला वाढी घ्यायची. तुला त्याचा ड्रेस शिवायचे काय? हो. तुला 2 घ्यावं लागतील. नाही. मम्मीला नको. हा मम्मीला आई आता हे दोघी पिची आणि सुष्मिता बोलते की आम्हाला नको साड्या. हा मग मम्मी आई आम्ही आहे मी ते लावू. 3 आणि श्रद्धा मावशी घेणार असेल ना. मग रत्ना मावशी, शुभांगी मावशी, शुभांगीला विचारायला लागेल. गुड्डी मावशी. तिला विचारलं दुपारी भेटली होती. हम्म. तर मला रत्नाबाईला फोन करून बघते म्हणलं, काय गं तुझ्या भाऊजाई घेतली साड्या, तुला तर नाही घेतल्या. मग नाही 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 हा
मला बोलली रत्नावश आणि मी गेलतो ना त्यांच्या इथं कालच गेलतो. त्याला माहिती आहे तुला? हा त्या तिघी घेणार आहेत सेम. तिघी घेणार आहेत तर ते दोघी आणले, दोघींचे आले, दोघींचे आहेत त्या. हर्षदाची एक आहे, प्रियाची एक आहे, रत्नाबाईची आलेली. मग तिला विचारू आपण तर तुला व्हाईट घ्यायचे का यांच्यासारखेच घ्यायचे एकसारखे, बरोबर ना? मला बोलत होती, म्हणजे मी गेलेली तेव्हा बोलली मला रत्नामावशी का आम्ही तिघी सेम घेणार आहेत म्हणून बोलली. नको जाऊ नाही ना मी आली. दुधात हे आहे ना तुपाचा. झाला का? चिकनची आवडतं तुला? हो आहे का? सकाळी काढली मी. तुझा ब्लॉग बघून मला त्याची इच्छा. ए कालच्या ब्लॉग मध्ये घेतले चिकन लग्नाच्या, जेव्हा तू वॉटरमेलन खाल्लास तेव्हा. शिकण्या लागली माझी इच्छा होती, बाकी दुपारी गरमी, बाबा एवढी गरमी. मला त्या दिवशी बघून इच्छा झाली सेकंड. हिशोब नाही एवढी गरमी होती. आहे का? नाही ना संपलं तो. 20 रुपये आणले मला आणलेली आहे. आई बाबा. आता टाइम बघ काय आहे. हा आता नको पिऊ जेवायच्या नंतर. जेवायला मी घरी जाणार आहे. काय टाकायची वाटलेली तर तिला व्यवस्थित वाटली तर खायची, नाही ते जाऊ दे. जेवणानंतर खा बोला असं. सॉरी पी. मग मी तेच बोलते मी पण की जेवायला मी घरी जाणार आहे. हे बघा. हा तर गाईज जसं की मी तुम्हाला बोललो की जागा कोणती आहे जिथे आम्ही पेंटिंग, वॉल पेंटिंग करणार आहे. वॉल पेंटिंग म्हणजे एवढी भारी आहे ना, बोलून सोय नाही, म्हणजे लय भारी आहे, लय भारी. आता मी रिव्हील नाही करणार कारण की कुठे गेली, बोलून रिव्हील नाही करणार कारण की नको उगाच कसं सरप्राईज दिलं कसं भारी वाटतो. सो सरप्राईजच राहू द्या, मी तुम्हाला दाखवतो कुठं करायचे. तर गाईस ही बघा, ही ती जागा आहे जिथं आम्ही वॉल पेंटिंग करणार आहे. फुल म्हणजे हा ACचा अर्धा भाग आहे ना तिथून, किंवा मग खाली घेतलं तरी चालेल. त्या इथे स्टॅबिलायझर इथून ते इथपर्यंत एवढा भाग घेणार आहे पेंटिंगसाठी. एकदम भारी. आणि त्यात लाईटिंग अशी पडेल ना तर उलटा अजून भारी दिसल. हो ना, हो. तर गाईस आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटू त्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.